यानंतर पुढची एक वेगळी बातमी पाहूयात। राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिलेत। वयानुसार कधीतरी थांबायचं का असा माझ्या मनात प्रश्न असल्याचं शिरसाट म्हणाले आहेत। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। संजय शिरसाटांना का असं वाटलं की आता 4 निवडणुका झाल्यात आता बस? एक तर संजय शिरसाट हा अल्पसंतुष्टी माणूस आहे। हे भी पाहिजे, ते भी पाहिजे, ते भी पाहिजे, अशी मला कधी भूक नव्हती ना नाही। 10 वर्ष मी नगरसेवक आहे, 20 वर्ष आमदार आहे। ज्याचं कधी आपण स्वप्न नाही पाहिले ते सर्व पद आपण भोगलेले आहेत। आणि अखेरला माणसाचं वय हे काही काळानंतर त्याला थांबायला भाग पाडतं। आपण तिथपर्यंत विचार नाही करायचा, कधीतरी मध्ये थांबायचं का हा माझ्या मनामध्ये काल प्रश्न आला की रोजची ही धावपळ किंवा दगदग करण्यापेक्षा कधी थांबायचं का। आणि म्हणून मी मनाशी असं ठरवायचा प्रयत्न करतोय की थांबलं पाहिजे। आणि म्हणून याच्यासाठी कोणतं राजकीय कुणाचा प्रेशर, कुणाचा दबाव किंवा कोणी काहीतरी बोलतंय, कुणाच्या तरी वैतागातून आपण काही बोलतोय अशातला काहीच भाग नाही। असं आहे की एखादा नेता ज्यावेळेस मंत्री होतो तर त्याला आणखी वरचं खातं, आणखी पुढचं मंत्रीपद किंवा आणखी संधी मिळाली तर मुख्यमंत्री असे सगळे स्वप्न पडायला लागतात। असं का या वयात? असं खूप वय आहे तुमचं? हे बघा, आज मी 64 मध्ये 65 लागेल मला। आणि मग आता आपण स्वप्न पाहायला तर आपण काही पाहू शकतो। आता मला 2029 पर्यंतचा पिरियड आहे ना आणखी। 29ला मी किती वर्षाचा होणार आहे? 69-70चा होईल मी। 70व्या वर्षी काय करायचंय तर ते विचार तर केला पाहिजे का नाही। भविष्यामध्ये राजकारण हा जरी सेवेची संधी असलेला भाग जरी असला तर असलेलं खातं मोठं आहे, मी चांगलं काम करतोय। म्हणून आणखीन काहीतरी पाहिजे, आणखीन काहीतरी माझ्या अपेक्षा आहेत असं काही नाही आहे। मी जे आहे त्यात समाधानी आहे।